नमस्कार, मी श्रीरंग खरे. एनडीटीव्ही मराठीच्या मनी टाइम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमात आपलं स्वागत. मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं. त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येतो. त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील असेल. मात्र सुरुवात करूया आजच्या बिझनेस टॉप 10 न्यूजनं. रिझर्व्ह बँकेच्या नव्या पतधोरण समितीनं सलग 10व्या पतधोरण आढाव्यामध्ये व्याजाचे दर न बदलण्याचा निर्णय घेतला. पण यापुढे पतधोरणाचा कल आता व्याजाचे दर वाढवण्यापेक्षा स्थिर ठेवण्याकडे बदलत असल्याचंही गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी जाहीर केलं. आजच्या पतधोरणातून व्याजदर येत्या काळात कमी होतील असे स्पष्ट संकेत देखील मिळालेले आहेत. बँकांव्यतिरिक्तच्या वित्तीय संस्थांमधून दिल्या जाणाऱ्या तारणमुक्त कर्जांचं वाढणारं प्रमाण हा अत्यंत चिंतेचा विषय असल्याचं गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे येत्या काळात हा कर्जांचा ओघ आटला नाही तर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय. रिझर्व्ह बँकेनं आज पतधोरण जाहीर करताना यूपीआय लाईटची मर्यादा 2,000 रुपयांवरून 5,000 रुपये आणि यूपीआय 123 पेची मर्यादा 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्याचा निर्णय घेतला. पतधोरण आढाव्याला संमिश्र प्रतिसाद मिळालेला आहे. सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक वधारले होते, पण वरच्या पातळीवर नफा वसुली झाली. वीकली एक्सपायरी आणि पतधोरण आढावा या दोन्हीमुळे बँक निफ्टीमध्ये प्रचंड मोठे चढ उतार बघायला मिळाले. सकाळच्या सत्रामध्ये साधारण 1,000 अंकांनी उसळलेला बँक निफ्टी बाजार बंद होताना कालच्या तुलनेत जेमतेम 15 अंकांनी वधारून बंद झाला. युंदाई मोटर्सच्या आयपीओचा प्राइस बँड जाहीर झालेला आहे. 1865 ते 1960 या दरम्यान एका शेअरसाठी बोली लावता येणार आहे. 7 शेअरचा एक लॉट असणार आहे. या आयपीओसाठी युंदाई मोटर्स 10 रुपये फेस व्हॅल्यूचे 14 कोटी 20 लाख शेअर बाजारात उतरवणार आहे. युंदाईचा आयपीओ हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आयपीओ असेल. 1960 रुपयाला एक या हिशोबाने 14 कोटी 20 लाख शेअर्सची विक्री झाली तर कंपनीला साधारण 27,856 कोटी रुपये उभे करता येतील. येत्या 15 तारखेला हा आयपीओ ओपन होईल. 17 तारखेला दुपारी तो बंद होईल. 22 ऑक्टोबरला हा आयपीओ लिस्ट होईल. गेले 15 दिवस सातत्यानं घसरणारा टाटा मोटर्सचा शेअर आज वधारला. 1 महिन्यांपूर्वी साधारण 1,050 रुपयांची पातळीवर असणारा टाटा मोटर्सचा शेअर 910 रुपयांपर्यंत खाली आला होता. आज मात्र खालच्या स्तरावर खरेदी परतली. बाजार बंद होताना टाटा मोटर्स 2% आसपास वधारला होता. पुढच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता वाढवून मिळेल असा विश्वास कर्मचारी संघटनांनी व्यक्त केलाय. कालपासून ओपन झालेल्या गरुडा कन्स्ट्रक्शनच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत आयपीओ 3.5 पट भरला असून उद्या बोली लावण्याचा अखेरचा दिवस आहे. आज बुधवार आहे आणि आज आपण विम्याबद्दल बोलणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत निलेश साठे सर. साठे सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. साठे सर भारतीय विमा क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तींपैकी एक आहेत. भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशनमध्ये झोनल मॅनेजर आणि त्यानंतर LIC नमुरा म्युच्युअल फंडातील सर्वोच्च पदावरून साठे सर निवृत्त झालेत. 2015 ते 2019 या काळात IRDAIचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम बघितलेलं आहे. भारतातील विमा क्षेत्रातील सुधारणांचं गेल्या 4 दशकांचा भला मोठा पट उलगडताना साठे सरांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. साठे सरांनी आपल्या मनी टाईमसाठी वेळ काढला त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही त्यांचे आभार मानतोय. आणि पहिल्या प्रश्नाकडे वळतो. सर, आज जर आपण बघितलं तर रिझर्व्ह बँकेनं पतधोरण जाहीर केलेलं आहे. पतधोरणाचा स्टान्स बदललेला आहे. याचा अर्थ पुढील काळात व्याज दरात कपात होणार हे निश्चित झालंय. पण ती कधी होणार याबद्दल अजूनपर्यंत काही माहिती मिळत नाहीये. तुमचं याबाबतचं काय मत आहे आणि आज जी मॉनिटरी पॉलिसी जाहीर झाली त्याचं वेगळेपण किंवा महत्त्व तुम्ही काय सांगाल? पतधोरण हे दर 2 महिन्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जे आहेत ते अनाऊन्स करत असतात आणि यावेळेला अपेक्षा ही होती की कदाचित
25 बेसिस पॉईंट्स किंवा 50 बेसिस पॉईंट्स दर कमी होतील की काय. कारण त्याला बॅकग्राऊंड ही होती की फेडनी मागच्या पतधोरणाच्या त्यांच्या रिव्ह्यूमध्ये रेट्स कमी केले. तर त्या पावलावर पाऊल ठेवून भारतामध्ये सुद्धा असं होईल की काय असं वाटत होतं. मात्र भारताची स्थिती आणि अमेरिकेची स्थिती याची तुलना होऊ शकत नाही. एकतर आपल्याकडे महागाई जी आहे ती अजूनही आटोक्यात आली नाही. म्हणजे शक्तिकांता दास साहेबांच्या शब्दातच सांगायचं तर हा वारू जो आहे त्याचे लगाम जास्त टाईट असे धरण्याची गरज आहे. म्हणजे थोडक्यात जोपर्यंत महागाई ही काबूत येत नाही तोपर्यंत आपल्याला व्याजदर कमी होतील, रेपो रेट कमी होतील ह्याची शक्यता दिसत नाही. आणि म्हणून एक शक्यता अशी आहे की जर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये जर व्याजदर फेवरेबली कमी म्हणजे 4% कमी असे जर आले, व्याजदर नाही महागाईचा दर, तर व्याजदरामध्ये कपात होण्याची शक्यता आहे. आता पुढची मीटिंग कधी आहे तर दर 2 महिन्याने होते. पुढची मीटिंग डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहे. त्यावेळेला शक्यता आहे. मात्र पुन्हा तेव्हा सुद्धा महागाईची स्थिती काय आहे ही बघितल्याशिवाय मला वाटत नाही की रिझर्व्ह बँक व्याजदरामध्ये कुठली कपात करेल. पण शक्यता अशी आहे की पुढच्या 1-6 महिन्यामध्ये व्याजदर 50 बेसिस पॉईंटनी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जे काही प्रयत्न चालू आहेत ते महागाई आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने चालू आहेत आणि ते जर यशस्वी झाले तर व्याजदर कमी होतील. सर, पुढच्या प्रश्नाकडे वळताना की बाजाराची रिॲक्शन बघता रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसीमधनं बाजारात कन्फ्युजन वाढलंय की काय असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तुमचं याबाबत काय मत आहे आणि तुम्ही लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म अशी गुंतवणूक करणाऱ्या दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांना काय सल्ला द्याल? पहिली गोष्ट म्हणजे कन्फ्युजन मी म्हणणार नाही. काय असतं, बाजाराची नेहमी अपेक्षा असते. ती अपेक्षा यावेळेला कदाचित अशी असू शकेल की शक्तिकांता दास साहेब रेपो रेट जो आहे तो कमी करतील आणि पर्यायाने व्याजदर कमी झाले की कर्ज घेणारे जे असतात त्यांचे पण व्याजदर कमी होतात आणि मग एक चालना अशी याला मिळते इकॉनॉमीला. पण तसं झालं नाही आणि म्हणून कदाचित जो सेन्सेक्स सुरुवातीला वर गेला होता तो नंतर झपाट्याने खाली आला. पण हा मला वाटतं फक्त शॉर्ट टर्मचा इफेक्ट असावा. मात्र गुंतवणूकदारांचा विचार केला तर भारताची इकॉनॉमी जी आहे ती अत्यंत स्टेबल आहे. आपले फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जे आहेत ते कधी नव्हे तो खूप मोठ्या पातळीवर आहेत. म्हणजे $700 बिलियन वर गेलेले आहेत आणि आपल्याला 9 महिने फॉरेन एक्सचेंजचं रिपेमेंट करायची आपली आज ताकद आहे, जी एक दशक 2 दशकापूर्वी 15 दिवस सुद्धा पेमेंट करण्याची आपली तयारी नव्हती, ताकद नव्हती. तर त्यामुळे ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की दीर्घकालीन गुंतवणूकदार असो किंवा अल्पमुदतीसाठी गुंतवणूकदार असो, गुंतवणुकीला रिटर्न जे आहे ते निश्चितच चांगला परतावा देणारं राहणार आहे. त्यामुळे विशेषतः जे स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडाच्या इक्विटी स्कीम्समध्ये गुंतवतात त्यांनी अजिबात पुन्हा विचार करायची गरज नाही की रेपो रेट कमी नाही झाला तर मग मी गुंतवू की नाही. ऑन द कॉन्ट्री, लॉंग टर्मच्या दृष्टीने सध्याची स्थिती जी भारताची आहे इकॉनॉमी ती खूपच चांगली आहे आणि लॉंग टर्मचा परतावा जो आहे तो नक्कीच चांगला येईल. किती येईल? साधारणपणे असं म्हटलं जातं की डेट इन्स्ट्रुमेंट जेवढा परतावा देतात त्याच्यापेक्षा 3 ते 4% जास्त परतावा हा इक्विटी मार्केटमधनं येत असतो. सर, विम्याच्या प्रश्नांसंदर्भात आपण पुढे जाणार आहोत. मात्र एक प्रश्न या ठिकाणी मला आवर्जून विचारावा असं वाटतंय. पुन्हा एकदा मॉनिटरी पॉलिसी संदर्भातलाच तो प्रश्न की NBFC संदर्भात आजच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये खूप एक भर असल्याचं आपल्याला बघायला मिळालं. थोडंसं RBI कॉशियस झालेलं आहे, साशंक झालं आहे आणि साशंक नजरेनं बघताय. नेमकी यामागची काय कारणं असू शकतात आणि सर्वसामान्य नागरिकांच्या किंवा लोकांच्या दृष्टीनं हे किती महत्त्वाचं आहे? काय झालं की गेल्या काही महिन्यांमध्ये असं दिसून आलं की विशेषतः नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे आहेत त्याला NBFC म्हणतो आपण, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप केलं आहे आणि त्यात विशेषतः सोनं तारण ठेवून जे कर्ज वाटप आहे त्याच्यामध्ये काही घोटाळे पण रिझर्व्ह बँकेच्या नजरेस आले आहेत आणि ह्या गोष्टी ज्या आहेत या रिझर्व्ह बँकेच्या नजरेतनं सुटल्या नाही आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचं ह्या गोष्टींकडे खूप बारीक लक्ष आहे आणि त्यांनी सगळ्यांना कॉशन केलंय की तुम्ही बिना तारण काय होतं, मग बबल क्रिएट होतो.
आणि आपण बघितलंय 2008 साली अशा प्रकारचा बबल क्रिएट झाल्यानंतर तो फुटल्यावर काय स्थिती झाली. त्यामुळे मला असं वाटतंय की ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायची गरज आहे, जी आरबीआय करत आहे. आणि त्या दृष्टीने आज जी काही माननीय गव्हर्नर साहेबांनी वॉर्निंग दिली ती अगदी योग्य आहे. आणि विनातारण कर्ज देणाऱ्या ज्या संस्था आहेत किंवा बँका आहेत त्यांच्याकडे अत्यंत बारकाईने रिझर्व्ह बँकेचं लक्ष आहे, हे त्यांनी ह्यात स्पष्ट केलंय, जे फार गरजेचं आहे. सर, आपण मूळ विषयाकडे आता वळतोय. विमा हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो असं आपण सातत्यानं ऐकत असतो, सांगितलं जातं. विमा घेतात, मात्र त्यासोबत येणारा रायडर्स हा जो प्रकार असतो तो अनेकदा क्लिष्ट पद्धतीनं समजावून सांगितला जातो. त्यामागची काय गणितं असतात माहिती नाही, पण अनेकांना रायडर्स याच्याबाबत फार माहिती नसते. कारण विमा एजंट तो माथी मारतात आणि लोक तो घेतात. या रायडर्सचा नेमका काय फायदा होतो? श्रीरंग, खरं म्हणजे ना, विम्याला जोडून म्हणजे विशेषतः आयुर्विम्याला जोडून येणारे रायडर्स जे आहेत ते फार कमी आहेत. एक 3-4च महत्वाचे रायडर्स आहेत आणि ते माथी मारतात म्हटलं ना तर एकूण विमा पॉलिसी ज्या विकल्या जातात त्याच्यात 5% सुद्धा विमा पॉलिसीज ह्या रायडर्स सकट विकल्या जात नाही. म्हणजे असं म्हणणं थोडंफार अतिरंजित आहे की रायडर्स हे माथी मारले जातात. रायडर्स माथी जर मारले असते त्याच्यापेक्षा निश्चित जास्त रायडर्सची विक्री झाली असते. पण एक गोष्ट नक्की आहे की रायडर म्हणजे काय हेच मुख्यतः विमेकरांना माहिती नसतं. तर रायडर म्हणजे हा जोड फायदा असा असतो. म्हणजे विमा पॉलिसी चालू असताना त्याच्याबरोबर जो रायडर आहे त्याचा पण विमा हप्ता घेतला जातो आणि त्याचा जो फायदा असेल तो विमा पॉलिसीच्या फायद्याबरोबरच दिला जातो, असा साधा सोपा अर्थ. ह्याच्यात पहिला महत्वाचा रायडर असतो ऍक्सिडेंट बेनिफिट आणि डबल आणि डिसेबिलिटी बेनिफिट रायडर. ऍक्सिडेंट बेनिफिट रायडर असं सांगतो थोडक्यात की जर आपली 10 लाखाची पॉलिसी असेल आणि ऍक्सिडेंट बेनिफिट रायडर घेतला तर ऍक्सिडेंटनी म्हणजे अपघाताने जर मृत्यू झाला तर विमा कंपनी 10 लाख तर देईलच, पण अपघाताने मृत्यू झाल्यामुळे पुन्हा अजून 10 लाख रुपये कुटुंबियांना मिळतील, असा रायडर म्हणजे जोड फायदा. आणि जर अपघातामध्ये जर अपंगत्व आलं, 1 हात गमावला, 2 हात गमावले, डोळे गमावले, कर्णबधिरता आली, तर अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये रायडर्समध्ये सम्मिलित केलेल्या असतात, ज्या आपण डिसेबिलिटी रायडरमध्ये म्हणतो. तर तसं जर झालं तरी सुद्धा पूर्णतः अपंगत्व जर आलं म्हणजे तो इनकॅपॅसिटेट ज्याला म्हणतो, काहीच काम करू शकत नाही, तर इट इज ॲज गुड ॲज ॲक्सिडेंटल डेथ. म्हणून 10 लाखाचा जर विमा असेल आणि 10 लाखाचा रायडर घेतला असेल तर पूर्ण 10 लाख पूर्णतः अपंगत्व जर आलं तर मिळतं. मात्र जर पार्शियल डिसेबिलिटी आली तर मात्र प्रपोर्शनेटली कमी मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ एक कान, एक डोळा वगैरे गेला तर 50% म्हणजे 5 लाख रुपये मिळतात. काही रायडर्समध्ये ही पण सोय असते की पुढचे 10 वर्ष आम्ही दरवर्षी तुम्हाला 1% सम एश्युअर्डची देऊ. तर रायडर्स काय आहेत हे बघून आपल्याला घेता येतात. महत्वाचा अजून एक रायडर असतो तो म्हणजे क्रिटिकल इलनेस रायडर. बरोबर. क्रिटिकल इलनेस रायडर हा विमा पॉलिसीला जोडून घेता येतो आणि त्याच्यामध्ये जर आजार झाला, महत्वाचा क्रिटिकल हा शब्दच तसा आहे, म्हणजे नुसतं मला सर्दी पडशानी मी आजारी पडलो तर नाही, पण हृदयविकारांनी किंवा कॅन्सरनी किंवा किडनी फेल्युअर असे जे मेजर इलनेसेस आहेत तसा जर झाला तर तुमची आरोग्य विमा पॉलिसी असो की नसो, क्रिटिकल इलनेस रायडर जर पॉलिसीला जोडून घेतला असेल आणि जर हे सिद्ध झालं की तुम्हाला यापैकी महत्वाचा क्रिटिकल असा एखादा आजार झालेला आहे तर या रायडरच्या अटींनुसार तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो. कसा बेनिफिट असतो तो? समजा आता 10 लाखाच्या पॉलिसीला 10 लाखाचा क्रिटिकल इलनेस रायडर घेतला असेल तर त्या अटी ज्या आहेत त्याच्यात सामान्यतः अशी अट असते की हा आजार सिद्ध झाला म्हणजे डॉक्टरनी सर्टिफिकेट दिलं की हो याला कॅन्सर झालेला आहे, की ह्या बेसिसवर तो ऑपरेट करो न करो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट हो न हो, 10 लाख जर क्रिटिकल इलनेस रायडर असेल तर इमिजिएटली कुटुंबियांना 10 लाख दिले जातात. ह्याच्यामध्ये अजून काही ॲडिशनल बेनिफिट्स पण असतात की उदाहरणार्थ असं म्हटलं असतं की तुम्हाला ट्रीटमेंट जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आम्ही 10% अजून पैसे देऊ, किंवा
त्याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स असा एक प्रकार त्याच्यामध्ये जोडलेला असतो की जर तुम्ही ऑफिसमध्ये जाऊ नाही शकलात 6 महिने या कारणास्तव तर 6 महिन्यापर्यंत आम्ही तुम्हाला पगाराच्या 50% रक्कम देऊ वगैरे वगैरे. पण महत्वाची गोष्ट ही आहे की आरोग्य विमा आणि क्रिटिकल इलनेस रायडर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे असं वाटता कामा नये की मी आरोग्य विमा घेतलाय मग क्रिटिकल इलनेस रायडरची गरज काय. आरोग्य विमा घेतला आहे तर ह्या रोगाच्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हाल तेव्हा त्याचा खर्च जो आहे तो तुमच्या विमा पॉलिसी जी आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल त्या लिमिटपर्यंत मिळतो. आणि क्रिटिकल इलनेस रायडर जर असेल तर तुम्ही खर्च किती तुमचा झालाय याचा विचार न करता केवळ तो रोग झाला म्हणून ह्या रायडरची रक्कम मिळते. आता बरेचदा असं होतं की हॉस्पिटल व्यतिरिक्त पण बरेच खर्च होतात. अगदी सांगायचं म्हणजे लगेच आपल्या भावा बहिणीला किंवा मुलांना किंवा आई वडिलांना वाटतं की त्या पेशंटला इमिजिएट आपण जाऊन भेटलं पाहिजे. मग विमानाची तिकीट 10,000 असो की 15,000 असो इमिजिएट आपण तिकीट काढून जातो. आता हा खर्च तर काही तुम्हाला आरोग्य विम्याच्या पॉलिसीमध्ये मिळत नाही. तर असे सगळे जे खर्च आहेत किंवा ट्रान्सपोर्टेशनवर बराच खर्च होतो तर हे सगळे निभवण्यासाठी आपल्याला क्रिटिकल इलनेस रायडरचा फायदा होतो. चौथा एक महत्वाचा रायडर आहे तो म्हणजे प्रीमियम वेवर बेनिफिट. म्हणजे विशेषतः लहान मुलांचा विमा जेव्हा असतो आणि त्यावेळेला जर पालकाचं निधन झालं जो प्रीमियम भरत असतो तर अशा वेळेला पॉलिसी पुढे कशी चालू ठेवायची हा फार मोठा प्रश्न असतो. तर त्यावेळेला हा रायडर जर घेतला असेल तर पुढचे प्रीमियमचे हप्ते भरणं माफ केले जातात आणि एक सम ॲश्युअर्ड इमिजिएटली दिली जाते आणि मग मॅच्युरिटीला पुन्हा सम ॲश्युअर्ड देण्याची पण सोय असते. असे हे महत्वाचे रायडर्स आहेत. सर आम्ही तुमच्यासोबत अजून माहिती घेण्यासाठी जोडलेले आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतोय. ब्रेक नंतर आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत की जे रायडरचे प्रकार आता सरांनी सांगितले त्यासाठी अधिकचे पैसे द्यायला लागतात का आणि पॉलिसी कोणती आणि कशी कोणाकडून केव्हा घ्यायची याबाबतचा गोंधळ कसा टाळायचा. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पुन्हा एकदा प्रश्नाकडे जाऊया. सर एक प्रश्न या ठिकाणी आहे की रायडरसाठी अतिरिक्त खर्च येतो का आणि पॉलिसी निवडायची कशी. रायडर हा बेनिफिट आहे त्यामुळे त्याच्यासाठी काही ना काही विमा हप्ता हा भरावा लागणारच. रायडरसाठी साधारण किती खर्च येतो याचा एक अंदाज देतो. वेगवेगळ्या विमा कंपन्या त्याच्यासाठी वेगवेगळे दर लावतात हे खरं आहे. पण साधारणपणे ॲक्सिडेंट बेनिफिट आणि डबल ॲक्सिडेंट बेनिफिट म्हणजे हा जो मी सांगितलं की जर अपघाती मृत्यू झाला तर दुप्पट पैसे मिळतात त्याच्यासाठी 1 लाखाला 100 रुपये असा साधारण विम्याचा हप्ता येतो. 10 लाखाची पॉलिसी असेल तर 1,000 रुपये वार्षिक आणि जोपर्यंत विमा पॉलिसी चालू आहे तोपर्यंत तो भरावा लागतो. ह्याच्यामध्ये परमनंट डिसेबिलिटी बेनिफिट पण धरलेला असतो. म्हणजे हे दोन्ही बेनिफिटचे रायडर जे आहेत हे आपल्याला 100 रुपये 1 लाखाला या प्रीमियममध्ये येतात. आता क्रिटिकल इलनेस रायडरचा जर विचार केला तर काही कंपन्या फक्त 4 मेजर क्रिटिकल इलनेसेस जे आहेत ते कव्हर करतात. म्हणजे उदाहरणार्थ हार्ट अटॅक, पॅरालिसिस, कॅन्सर आणि किडनी फेल्युअर. तर त्यांचा स्वाभाविकच प्रीमियमचा दर कमी असेल क्रिटिकल इलनेसचा. मात्र काही कंपन्या खूप मोठ्या वाईड रेंजवर 20-20, 25-25 क्रिटिकल इलनेसेस सुद्धा कव्हर करतात तर त्याचा प्रीमियम स्वाभाविकच वाढतो. पण साधारणपणे क्रिटिकल इलनेसचा रायडरचा प्रीमियम जो आहे तो पण 1% किंवा 2% ह्याच्यापेक्षा जास्त समेश्वरच्या येत नाही. आणि प्रीमियम वेअर बेनिफिटचा पण रायडरचा प्रीमियम हा 1% असतो साधारणपणे. तर हा प्रीमियम बराच कमी असतो आणि तो समजा अगदी सांगितलं एजंटनी तर घ्यायला काहीच हरकत नाही. किंवा एवढ्या लहान रकमेनी प्रीमियम जर वाढत असेल तर हे बेनिफिट्स नाकारू नयेत असं माझं म्हणणं आहे. बरोबर सर या ठिकाणी आपण थांबतोय कारण आपला वेळ जो आहे तो संपलेला आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट आहे की विमा हा गरजेचा आहे. सरांसोबत आपण पुन्हा एकदा वेगळ्या विषयासंदर्भात बातचीत करणारच आहोत. मात्र इथे थांबतोय. विम्याचा हा विषय खूप मोठा आहे. त्यातला रायडर हा प्रकार आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. नव्या विषयासोबत उद्या भेटणार आहोत. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.